आता आपल्याला पाहायचा आहे क्वेश्चन नंबर 15. In the trapezium ABCD, segment AB parallel to segment DC, segment BD perpendicular segment AD, segment AC perpendicular segment BC. If AD is equal to 15, BC is equal to 15 and AB is equal to 25, find area of trapezium ABCD. ट्रॅपिझम आहे. ट्रॅपिझममध्ये एक सगळ्यात विशेष असा फरक काय असतो, डिफरन्स काय असतो, तर त्याच्या ह्या ज्या साईड्स आहेत त्या पॅरलल नसतात. याची एकच साईड पॅरलल असते. बेस जो असतो तोच फक्त पॅरलल असतो. उभ्या लाईन्सच्या असतात, परपेंडिक्युलर्सच्या लाईन्स असतात, किंवा आपण म्हणूया की स्टँटिंग लाईन्सच्या असतात, त्या पॅरलल नसतात. पॅरलोग्राममध्ये दोन्हीही पॅरलल असतात. दोन पेअर्स असतात पॅरललच्या, ह्याच्यामध्ये एकच पॅरललची पेअर असते. आपल्याला एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD काढायचा आहे. आपण दिलेली इन्फॉर्मेशन लिहून घेतलेली आहे. फाइंड एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD इज इक्वल टू व्हॉट. आता कन्स्ट्रक्शन करून घेऊया. DM परपेंडिक्युलर टू AB, CN परपेंडिक्युलर टू सेगमेंट AB, म्हणजे आपल्याकडे काय तयार होईल, AMNB कोलिनियर पॉईंट्स तयार होणार आहेत. सोल्युशन. इन ट्रायंगल ABD अँगल ADB इक्वल टू 90 डिग्री. रिझन आहे सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू सेगमेंट AD. बाय पायथागोरस थेरम AB स्क्वेअर कसा पकडून घेतलेला आहे आपण, ABD. AB स्क्वेअर इज इक्वल टू BD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. 25 स्क्वेअर इज इक्वल टू BD आपल्याला शोधून काढायचा आहे, प्लस AD आपल्याला दिलेला आहे 15 स्क्वेअर. 25चा स्क्वेअर 625, 15चा स्क्वेअर 225, मायनस केल्यावरती आन्सर आलं 400 इक्वल टू BD स्क्वेअर. त्याचं स्क्वेअर रूट काढल्यानंतर आन्सर आलं 20 इक्वल टू BD. मीन्स देअरफॉर 20 इक्वल टू BD. म्हणजेच काय झालेलं आहे, AC इक्वल टू ऑल्सो 20, कॉज काय BC इक्वल टू 15 अँड बेस ऑल्सो इक्वल. सो म्हणून आपण AC हा सुद्धा काय काढलेला आहे, 20 काढलेला आहे. बेस इक्वल आहे, तुमची BC सुद्धा इक्वल आहे, आणि म्हणूनच आपण काय म्हणालेलो आहोत की बाबा AC सुद्धा 20 आहे. एरिया ऑफ ABD इक्वल टू हाफ BD इंटू AD. हाफ BDची व्हॅल्यू भरली, ADची व्हॅल्यू भरली, मल्टिप्लिकेशन केल्यावरती आन्सर किती येईल, 300. 300 डिवायडेड बाय 2 म्हणजे आन्सर येईल 150, किंवा 2 1 जा 2, एकालाच आपण डिवाईड करू शकतो. इथे आला आन्सर 10. 10 इंटू 15 ऑल्सो 150. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABD इक्वल टू 150 स्क्वेअर युनिट्स. आता आपण ABDचा एरिया काढला. ओके, आता आपल्याला जो आहे तो ABDचा आपण एरिया काढला, त्यावेळेला आपण काय ही डायरेक्ट आन्सर्स घेतलेले होते पायथागोरसच्या थेरमप्रमाणे, किंवा आपण म्हणूया की या सगळ्यांचा वापर करून आपण आन्सर काढलं होतं. AB आणि आपण एक त्याच्यामधली लाईन पकडली आणि आन्सर काढलं होतं. आता आपण ही जी लाईन आहे उंची, हाईट, ती घेऊन आपण तिचा आन्सर आपल्याला मिळेल, कारण हा एरिया तर बदलणार नाही आहे. मग आपण लिहून घेतलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABD इक्वल टू हाफ AB इंटू DM. तेव्हा आपण ही हाईट पकडली होती आणि हा बेस पकडला होता. आता आपण हा बेस पकडला, ही हाईट पकडली. 150 इज इक्वल टू हाफ ABची व्हॅल्यू भरली 25, 25 अपॉन 2, आणि मग 150च्या इकडे आल्यानंतर तो काय त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आपण लिहिला 2 अपॉन 25. 25 1 जा 25, 25 6 जा 150, 6 2 जा 12, म्हणजे DM आपला आला 12.
आपण आन्सर लिहून घेतलेला आहे 12 युनिट्स इक्वल टू DM. युनिट्स लिहिलं आपण कारण आपल्याला मेजर कितीमध्ये ते सांगितलं, म्हणजे मीटर आहे, सेंटीमीटर आहे, मिलीमीटर आहे, काही सांगितलेलं नव्हतं, म्हणून आपण लिहिलं 12 युनिट्स. Therefore CN is equal to 12 cos AB parallel to DC and AMNB. दोन्हीला सारखेच येणार आहेत. इथे जर 15 आहे तिथे पण 15 आहे, हा 25 ॲज इट इज राहणार आहे. मग इथे जो आपण परपेंडिक्युलर टाकलेला होता तो सुद्धा सेम येईल आणि म्हणून आपण म्हणालो CN सुद्धा किती येणार आहे, तर तो सुद्धा 12 युनिट्सच येणार आहे. अँगल ABD इक्वल टू 90 डिग्री, कारण आपण कन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलं होतं DM perpendicular to AB. By Pythagoras theorem, AD square is equal to AM square plus DM square. AM आता शोधून काढायचं आहे. AM म्हणजे आपण इथे जे परपेंडिक्युलर टाकलेला आहे D पासून, त्याचा आन्सर आपल्याला मिळेल. AD स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस DM स्क्वेअर. DM स्क्वेअरचा आपण आन्सर काढलेला आहे 12, ते आपण बघितलं आहे. AD आपल्याला माहिती आहे 15 आहे, 15चा स्क्वेअर 225, 12चा स्क्वेअर 144, मायनस केल्यावरती आन्सर आलं 81. 81 इज इक्वल टू AM स्क्वेअर. स्क्वेअर रूट काढल्यावरती आन्सर आलं 9 युनिट्स, म्हणून आपण लिहून घेतलं देअरफॉर 9 युनिट्स इज इक्वल टू AM. देअरफॉर 9 युनिट्स इज इक्वल टू NB. कॉस DM इक्वल टू CN अँड AB इक्वल टू BC. AB इक्वल टू AM प्लस MN प्लस NB. म्हणजे आपण AM काढून दाखवली, मग आपण सांगितलं NB ही सुद्धा 9 असेल, कारण हे सगळं सारखं आहे म्हणून. मग 9 9 प्लस 18 झाले, 25मधून 18 मायनस झाले, आन्सर आलं 7. देअरफॉर 7 युनिट्स इक्वल टू MN. देअरफॉर CD इक्वल टू 7. कॉज DM परपेंडिक्युलर टू AB, CN परपेंडिक्युलर टू AB, इट मेक्स quadrilateral CDMN इज अ रेक्टँगल. दोन्ही सारखे होते, मग समोरच्या लाईनसुद्धा कशा येतील, सारख्या येतील, कारण तो रेक्टँगल तयार झालेला आहे. एरिया ऑफ ट्रॅपिझम ABCD इक्वल टू हाफ AB प्लस CD इंटू DM. पॅरलल लाईन्स आहेत त्यांची आपण सम घेतो, इंटू हाईट जी आहे ती घेतो. हाफ 25 प्लस 7, आन्सर आलं 32 इंटू 12. मग मी काय केलं, 2 होता, 2 6 12 करून घेतला होता, म्हणजे मला मल्टिप्लिकेशन करायला सोपं जाईल. मग 32 6 192. देअरफॉर एरिया ऑफ ट्रॅपिझम ABCD इक्वल टू 192 स्क्वेअर युनिट्स. स्क्वेअर युनिट्स लिहायला विसरू नका आणि याला बॉक्स करा. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 16. ट्रायंगल PQR इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. पॉइंट S इज ऑन segment QR such that QS is equal to 1/3 of QR. Prove that 9PC square equal to 7PQ square. दिलेली इन्फॉर्मेशन लिहून घेतलेली आहे. आता प्रूफ काय करायचं आहे ते सुद्धा लिहून घेतलेलं आहे. सुरुवात करूया. इन ट्रायंगल PQR, triangle PQR is an equilateral triangle. Therefore, angle P equal to angle Q equal to angle R equal to 60 degree and length PQ equal to length PR equal to length QR. जे काही असेल ते सारखं असणार आहे. Segment PT is a median, so angle P is bisect triangle segment PT is a median, so angle P is bisect PQT. तेच ते PQT काय TPQ काय,
सगळं सारखंच आहे. पी टीनी काय केलेलं आहे, मीडियन असल्यामुळे अँगल पी जो आहे तो तिने बायसेक्ट केलेला आहे. म्हणजे किती तयार झालं आहे, हा 60 होता तो बायसेक्ट केल्यामुळे 30 डिग्री झालेला आहे. आणि म्हणून मी म्हटलेलं आहे ते वाक्य, ट्रायंगल टी पी क्यू इक्वल टू अँगल टी पी क्यू इक्वल टू अँगल आर पी टी इक्वल टू 30 डिग्री. तर दोन्ही अँगल्स कसे झालेले आहेत, 30 झालेले आहेत इन ट्रायंगल टी पी क्यू. आता ज्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा परत लाईन टाकलेली आहे, त्या फक्त आपण ट्रायंगलचा विचार करतो आहे. टी पी क्यू किती सांगितलं आहे, टी पी क्यू अँगल 30 डिग्री आहे. पी टी इज इक्वल टू इन द रूट 3/2 क्यू आर बाय प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90. क्यू आर ही आपली काय आहे, आपण जर टी पी क्यू पकडला तर हा 90 डिग्री पकडला तर हा पी क्यू जो आहे ती आपली काय येणार आहे, हायपोटेनस येणार आहे. झाला आहे. आपण जरी असं म्हणालो की आता ही इथे हायपोटेनस पकडणार आहोत आपण, तरीसुद्धा काय सांगितलेलं आहे त्याने, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आपल्याला कुठल्या तरी एकाच शब्दाला पकडून आपण जर काय हे केलं तर आपल्याला सोपं पडेल. म्हणून आपण क्यू आर लिहून घेतलेला आहे. आणि म्हणून आपण काय म्हटलेलं आहे, पी टी इज इक्वल टू इन द रूट 3/2 क्यू आर. कारण काय झालेली आहे, पी टी कुठे आहे, ही तुमची पी टी आहे 60 डिग्रीच्या समोरची आहे. आणि म्हणून आपण तिला कोणता लावलेला आहे रूल, इन द रूट 3/2 इंटू हायपोटेनस. मग आता हायपोटेनस सगळीकडे सारखीच आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणून आपण काय लिहून घेतलेलं आहे, पी टी इक्वल टू इन द रूट 3/2 क्यू आर. क्यू टी इज इक्वल टू हाफ क्यू आर, कारण 30 डिग्रीच्या समोरचा अपोजिट साईड ऑफ 30 डिग्री आहे, म्हणून तो हाफ ऑफ हायपोटेनस आहे. क्यू एस इज इक्वल टू 1/3 क्यू आर. हे त्यांनी गिवनच दिलेलं आहे. म्हणाला आपण नंबर्स दिले आहेत 1, 2 आणि 3. आता सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2, क्यू टी मायनस क्यू एस इज इक्वल टू हाफ क्यू आर मायनस 1/3 ऑफ क्यू आर. म्हणजे काय झाला आन्सर त्याचं आपण करून घेतलेलं आहे, 1/2 मायनस 1/3. बघूया एकदा करून आपण काय आन्सर येतं आहे, कसं आन्सर येतं आहे आपलं. आता हे आन्सर तुम्हाला येतं आहे व्यवस्थित, तरी एकदा आपण ओके. आपल्याला काय करायला लागेल, आता डिनॉमिनेटर आहे तो सेम करावा लागेल. म्हणून मी काय केलेलं आहे, 3 2 जा 6, म्हणजे ह्याला 3ने मल्टिप्लाय करेन, ह्याला 2ने मल्टिप्लाय करेन. म्हणजे माझा आन्सर कसं येईल, 3 1 जा 3 मायनस 2 1 जा 2/6. म्हणजे माझा आन्सर काय येईल, 1/6. तेच आपण लिहिलेलं आहे 1/6. मग देअरफॉर एस टी इज इक्वल टू, कारण क्यू टी मायनस क्यू एस काय येणार आहे आपला, एस टी येणार आहे. क्यू टी मायनस क्यू एस इज इक्वल टू एस टी येणार. तर आपला एस टी किती येणार आहे, तो आहे 1/6 क्यू आर. हे आपलं आहे इक्वेशन नंबर 4. Angle PTS is equal to 90 degree. Segment PT is a median. In triangle PTS by Pythagoras theorem, PC square is equal to PT square plus ST square. आपण सगळ्याची व्हॅल्यूज लिहून घेतलेली आहे. पी टी किती आहे, एस टी किती आहे, आणि दोन्हीला क्यू आर येतात म्हणून आपण क्यू आर बाहेर लिहून घेतलं, त्याचा स्क्वेअर लिहून घेतलेला आहे. आता इन द रूट 3चा स्क्वेअर काय येणार, 3 येईल, 2चा स्क्वेअर 4 येईल, 1चा स्क्वेअर 1 आणि 6चा स्क्वेअर 36. 3/4 प्लस 1/36. मी याला 9ने मल्टिप्लाय केलं तर 9 4 जा 36 येईल, आणि 9 3 जा 27 प्लस 1/36 क्यू आर स्क्वेअर. 27 प्लस 1 28/36 पी क्यू स्क्वेअर. आता मी याला काय केलं, 28/36 याला मी छोटं करून घेते. 4ने दोन्हीला डिवाईड करता
येतं किंवा तुम्ही डायरेक्ट म्हणा डिवायडेड बाय 4 तरी पण चालेल. सॉरी चुकून पेन्सिलनी लिहिलं तुम्हाला लक्षात. ओके. आणि मी ते लिहून घेतलं आहे PS² इज इक्वल टू 28/36 PQ² डिवायडेड बाय 4. का सगळ्याला सारखेच नंबर्स का देत का तर ट्रायंगल PQR इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. मग PS² इज इक्वल टू डिवायडेड बाय 4 केल्यानंतर 7 4 28 आणि 9 4 36. मग आन्सरला 7/9 PQ². आता इथे हा PS² आहे त्याला मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 9ने. दोन्ही जर सारखं मला करायचं असेल तर मग 9 PS² इज इक्वल टू 7 PQ². हेन्स प्रूफ.